अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातला वाद चव्हाट्यावर आलाय। एमडी विजयसिंह देशमुखांवरती अध्यक्ष नरेंद्र पाटलांनी गंभीर आरोप केलेत। एमडी विजयसिंह देशमुख सरकारला अडचणीत आणतायत। देशमुखांच्या पाठीशी कोणीतरी आहे, सरकारची बदनामी सुरू आहे असं पाटील यांनी म्हटलंय। एमडींच्या मनमानीमुळे अनेकांना कर्ज मिळालं नाही असाही नरेंद्र पाटलांनी आरोप केलाय। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एमडी विजयसिंह देशमुखांची तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आणि वारंवार लेखी पत्र लिहून देखील पण ज्या वेळेला एखादा अधिकारी त्या ठिकाणी ऐकत नाही व त्यावेळेला आम्हाला त्याबद्दल बोलावं लागतं। मी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना बोललोय, विखे पाटलांना बोललोय आणि आज जे लाभार्थ्यांचे प्रश्न निर्माण झालेत हे त्यांच्या हेकडीपणामुळे झालेले आहेत। आणि म्हणून माझं त्यांचा वैयक्तिक काय नाही, मी सातारचा आहे ना, कधी ते माझ्या मतदारसंघामध्ये होते ना, कधी अधिकारी म्हणून आम्ही काम केलेलं आहे। परंतु एकंदरच अडथळे निर्माण करण्यासाठी त्यांना सुपारी दिलेली आहे मराठ्यांमध्ये असं मला वाटतं। विजयसिंह देशमुख।